लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्या मंदिर व श्री साई माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। विद्या हेच सर्वश्रेष्ठ दान आहे। महापौर सौ ज्योतिताई गाडे। ज्ञानदीप प्रज्वलित करत संस्काराची ज्योत चेतवत आणि गुणवंताचा गौरव साजरा करत लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्या मंदिर व श्री साई माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी शहरातील नवनिर्वाचित महापौर व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात शहराच्या महापौर सौ ज्योतिताई गाडे यांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली। विद्यादान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन करत त्यांनी शिक्षणाच्या पवित्र कार्याचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका श्रीमती शारदाताई ढवण, नगरसेविका सौ रोशिनीताई त्र्यंबके, नगरसेवक रोहनजी सानप, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष बोर्डे सर, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री प्रसादजी शिंदे, पोलीस अधिकारी सौ कल्पना अवसर, माजी विद्यार्थी योगेश पिंपळे, अडबंगीनाथ माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गहिनीनाथ गर्जे सर, सतीश राजगुरू सर व बजरंग शाळेचे सहशिक्षक मोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब डोके व सचिव आशाताई डोके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रास्ताविक श्री सोमनाथ शेलार सर यांनी केले। अध्यक्षीय सूचना मुख्याध्यापक रिबिका क्षेत्रे यांनी मांडल्या। सूत्रसंचालन मंदाकिनी पांडोळे व सुप्रिया वाळके यांनी प्रभावीपणे केले। मुख्याध्यापक श्री पवार सर, जगदाळे सर तसेच सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या मनोगतात बापूसाहेब डोके यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील राहील। त्यांनी उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार मानले। 1999 साली लावलेले या शाळेचे छोटेसे रोप आज ज्ञानाच्या वटवृक्षात रूपांतरित झाले आहे। गेल्या 18 वर्षापासून सातत्याने आयोजित होत असलेला हा वार्षिक समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव, गुणवत्तेला प्रेरणा देणारा ठरत आहे। डोके असतील आणि आशाताई डोके असतील, महेशजी डोके असतील, ते आज या ज्ञानदानाच्या कामाबरोबरच सामाजिक कामही त्यांचं खूप मोठं आहे। या शहरामध्ये आष्टी तालुक्यात सुद्धा आणखी एक शाळा आहे आणि ते कुठेतरी ज्ञानदानाचे खूप चांगलं काम या ठिकाणी ते करत असतात। मी बापूसाहेब डोके, अध्यक्ष श्रीमती लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठान, अहमदनगर, अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शरद पवार गट या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने किती बी कामात असलो तरी या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ काढतो। विशेषतः आमचे सर्व कुटुंब या ठिकाणी हजर असतात। आज या ठिकाणी ह्या चिमुकल्याचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। मी श्रीमती रिबिका डॅनियल क्षेत्रे, मुख्याध्यापक सौ लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्या मंदिर, डोकेनगर, सावेडी, अहिल्यानगर। आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन हे दरवर्षी होतं। महाराष्ट्राची लोक परंपरा, लोकनृत्य, महाराष्ट्राचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो जपण्याचं काम आम्ही या कार्यक्रमाद्वारे करत असतो। त्या निमित्ताने आत्ताच नवनिर्वाचित सर्व विद्याविभूषित जे पदाधिकारी आहेत, महापौर, नगरसेवक, त्यांचा देखील सन्मान सोहळा या कार्यक्रमामध्ये आम्ही ठेवलेला आहे आणि त्यांची आम्हाला नेहमीच साथ असते। तर त्यांचं कुठं ना कुठंतरी उत्तरदायित्व करावं या हेतूने आणि संस्थेच्या माध्यमातून, दोन्ही शाळांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साकारला जातो। विद्यार्थ्यांचं कलागुण जोपासण्यासाठी आणि जे काही स्टेज डेअरिंग आहे त्यासाठी देखील हा कार्यक्रम जोपासला जातो आणि ह्या कार्यक्रमाचं आजचं हे 18वं वर्ष आहे, ते आम्ही अतिशय आनंदात साजरा करत आहोत। श्री सौ लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठानच्या वतीने जी शाळांची गुणवत्ता वगैरे तपासणीचे किंवा मार्गदर्शनाचं काम संस्थेने माझ्याकडे दिलेलं आहे। त्या अंतर्गत शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन वगैरे मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफच्या संयुक्त विद्यमाने आम्ही राबवत असतो आणि जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं दिलं जाईल याबद्दल सर्वतोपरी काळजी आम्ही घेत असतो।